नमस्कार मित्रांनो, मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित असणाऱ्या विद्युत सहाय्यक या पदाची सविस्तर अशी जाहिरात। मित्रांनो, या पदाची ही जाहिरात आहे। सुरुवातीला 3 वर्षाच्या कंत्राटी कालावधीमध्ये तुमची नेमणूक असणार आहे आणि 3 वर्षाचा जो कंत्राटी कालावधीचा तुमचा जो उपक्रम आहे तो समाधानकारकरित्या जर पूर्ण केला तर तुम्हाला तंत्रज्ञ या नियमित पदावर सामावून घेण्यात येणार आहे। तर मित्रांनो, अशा या विद्युत सहाय्यक पदाची सविस्तर अशी जाहिरात पाहूया। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता टोटल जागा आहेत 5347। या 5347 जागांपैकी अनुसूचित जातीला म्हणजेच कोणत्या प्रवर्गाला किती आहे अशी डिटेलमध्ये पाहूया। अनुसूचित जातीला आहेत 673। या 673 पैकी सर्वसाधारणला आहेत 222, महिलाला आहेत 202, खेळाडूला आहेत 34, माजी सैनिकला 101, प्रकल्पग्रस्तला 34, भूकंपग्रस्तला 13, शिकाऊ उमेदवाराला 67। नंतर आहे अनुसूचित जमाती म्हणजे एसटी प्रवर्गाला एकूण 491 वॅकन्सी आहेत। या 491 पैकी सर्वसाधारणला आहेत 161, महिलाला 147, खेळाडूला 25, माजी सैनिकला 74, प्रकल्पग्रस्तला 25, भूकंपग्रस्त 10, शिकाऊ उमेदवारांना 49। नंतर येतो विजा अ म्हणजे विमुक्त जाती गट अ साठी 150 आहेत। या 150 पैकी सर्वसाधारणला आहेत 48, महिलाला आहेत 45, खेळाडू आहेत 8, माजी सैनिक 23, प्रकल्पग्रस्त 8, भूकंपग्रस्त 3, शिकाऊ उमेदवार 15। नंतर येतो भ ज ब म्हणजे भटक्या जमाती गट ब मध्ये एकूण आहेत 145। 145 पैकी सर्वसाधारण आहेत 47, महिलाला 44, खेळाडू 7, माजी सैनिक 22, प्रकल्पग्रस्त 7, भूकंपग्रस्त 3, शिकाऊ उमेदवार 15। नंतर येतो भ ज क म्हणजे भटक्या जमाती गट क मध्ये आहेत एकूण 196। 196 पैकी सर्वसाधारण आहेत 64, महिलाला 59, खेळाडूला 10 आहेत, माजी सैनिकला 29, प्रकल्पग्रस्तला 10, भूकंपग्रस्तला 4 आणि शिकाऊ उमेदवारांना आहेत 20। नंतर येतो भ ज ड भटक्या जमाती गट ड साठी एकूण आहेत 108 जागा। या 108 जागांपैकी सर्वसाधारण आहेत 37, महिलाला आहेत 32, खेळाडूला 5, माजी सैनिक 16, प्रकल्पग्रस्त 5, भूकंपग्रस्त 2, शिकाऊ उमेदवार 11। नंतर येतो वि मा प्र म्हणजे विशेष मागास प्रवर्गासाठी आहेत 108। या 108 पैकी सर्वसाधारण आहेत 37, महिला 32, खेळाडू 5, माजी सैनिक 16, प्रकल्पग्रस्त 5, भूकंपग्रस्त 2, शिकाऊ उमेदवार 11। नंतर येतो इ मा व म्हणजे इतर मागासवर्गीय। तर इतर मागासवर्गीय म्हणजेच काय तर ओबीसी म्हणूया, ओके, अदर बॅकवर्ड क्लासेस। तर यांना आहेत 895। या 895 पैकी सर्वसाधारणला 294, महिलाला 269, खेळाडूला 45, माजी सैनिक 134, प्रकल्पग्रस्त 45, भूकंपग्रस्त 18, शिकाऊ उमेदवार 90। नंतर येतो आदू ग म्हणजे आर्थिक दुर्बल घटक म्हणजेच ईडब्ल्यूएस इकॉनॉमिकली विकर सेक्शन यांच्यासाठी आहेत 500। या 500 पैकी सर्वसाधारणला 165, महिलाला 150, खेळाडूला 25, माजी सैनिकला 75, प्रकल्पग्रस्तला 25, भूकंपग्रस्त 10, शिकाऊ उमेदवाराला 50। नंतर येतो खुला प्रवर्ग म्हणजे ओपन कॅटेगरीला आहे तो 2081। या 2081 पैकी सर्वसाधारण आहेत 687, महिलाला आहेत 624, खेळाडूला 104, माजी सैनिकला 312, प्रकल्पग्रस्तला 104, भूकंपग्रस्तला 42, शिकाऊ उमेदवाराला 208। तर अशा पद्धतीने टोटल 5347 वॅकन्सी आहेत। तर मित्रांनो, यामध्ये पाहू शकता दिव्यांग उमेदवारांना आहेत एकूण 424 पदे, ओके। गट क 424 पदे कुणासाठी? कुष्ठरोग मुक्त, लेप्रोसी क्युअर्ड, शारीरिक वाढ खुंटणे, डॉर्फिझम, आम्ल हल्लाग्रस्त म्हणजे ऍसिड अटॅक विक्टिम जे असतील त्यांच्यासाठी एकूण 424 पदे वॅकंट आहेत। आता आणखी महत्त्वाची काय आता बघूया। तर शैक्षणिक अर्हता विद्युत सहाय्यक या पदासाठी काय लागणार आहे? तर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे 10+2 बंधामधील माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण म्हणजेच काय तर तुमची 10वी उत्तीर्ण आवश्यक आहे, ओके। पुढचं बघा, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील व्यवसाय पाठ्यक्रम पूर्ण केल्यावर राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली यांनी वीज तंत्री व तारतंत्री अथवा सेंटर ऑफ एक्सलन्स इलेक्ट्रिकल सेक्टर व्यवसायासाठी दिलेले राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र आवश्यक आहे। किंवा दुसरं महत्त्वाचं, महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळ यांनी प्रमाणित केलेला 2 वर्षाची पदविका वीज तंत्री ऑब्लिक तारतंत्री म्हणजेच ITIचं तुमचं सर्टिफिकेट वीज तंत्री किंवा तारतंत्री यामध्ये प्रमाणपत्र मिळवणं आवश्यक आहे। नंतर पाहूया आता वयोमर्यादा काय लागणार असं। किमान वय आहे 18 वर्ष, कमाल आहे 27। आता प्रत्येक घटकानुसार त्यांच्या जातीय आरक्षणानुसार त्यांच्यासाठी वेगळं दिलेलं आहे। मागासवर्गीय तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल गट ईडब्ल्यूएस मधील उमेदवार असेल तर त्यांच्यासाठी 5 वर्ष शिथिलक्षम आहे म्हणजे 27+5 असं ठरूया म्हणजे 32 वर्षापर्यंत एक्झाम देऊ शकतो। दिव्यांगसाठी 45 आहे, माजी सैनिकला 45 आहे,
तिसरा, महावितरण कंपनीतील पात्र कर्मचाऱ्यांसाठी कमाल वयोमर्यादेची अट लागू असणार नाहीये. ओके. नंतर दुसरं काय, खेळाडूसाठी किती तर 5 वर्षापर्यंतची शिथिलता, अनाथसाठी किती तर 5 वर्षापर्यंतची शिथिलता दिलेली आहे. आता पाहूया मित्रांनो मानधन काय मिळणार आहे. तर मित्रांनो जसं की तुम्हाला सांगितलं मी पहिल्या 3 वर्षी तो मानधन म्हणजे कंत्राटी पद्धतीवर असेल, त्यानंतर त्याला परमनंट सेवेवरती घेण्यात येणार असणार आहे. प्रथम वर्षासाठी मानधन आहे त्याला 15,000 रुपये, द्वितीय वर्षासाठी आहे 16,000 रुपये, तर तृतीय वर्षासाठी आहे 17,000 रुपये. आता यामध्ये पाहू शकता तुम्ही काय काय तुम्हाला सुविधा आहेत बघा. उपरोक्त मानधनातून भविष्य निर्वाह निधी, आयकर, व्यवसाय कर इत्यादी वजावट करण्यात येईल. ओके. भविष्य निर्वाह निधीच्या अनुषंगाने निवृत्ती वेतनाची रक्कम निवृत्ती वेतन योजनेमध्ये नियमानुसार जमा करण्यात येतील. म्हणजेच जरी पैसे कट झाले तुमचे या निर्वाह निधीच्या अंतर्गत तर तुम्हाला ते नंतर भेटणार आहे. नंतर मित्रांनो महत्त्वाचं बघा, विद्युत सहाय्यक या पदाचा 3 वर्षाचा कालावधी समाधानकारकरित्या जर पूर्ण केला तर तुम्हाला तंत्रज्ञ या पदावरती नियमित पदावरती देऊन 25,880 ते 50,835 या वेतन श्रेणीमध्ये घेण्यात येणार असणार आहे. नंतर मित्रांनो महत्त्वाचं बघा, ऑनलाईन अर्ज तुम्हाला एक URL त्यावरती तुम्हाला भरण्यात येणार आहे. जानेवारी 2024 मध्ये ती ॲड निघणार आहे आणि परीक्षा साधारणतः मार्च ते फेब्रुवारी 2024 मध्ये असणार. म्हणजे फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आणि मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये. आता आणखी महत्त्वाचं बघा, आरक्षण तर तुम्हाला सांगितलं प्रत्येक जाती जमातीनुसार त्यांना आरक्षण आहे. ओके. तर महिलांचं असेल, भूकंपग्रस्त असेल, प्रकल्पग्रस्त असेल त्यांच्यानुसार त्यांना आरक्षण असणार आहे. ओके. आता विद्युत सहाय्यक त्यांनी दिव्यांग प्रकार सांगितलं होतं बघा, कुष्ठरोग मुक्त, लेप्रोसी किंवा शारीरिक वाढ खुंटणे, आम्ल हल्लाग्रस्त यांच्यासाठी आरक्षण दिलेलं आहे. आता आणखी महत्त्वाचं याच्यामध्ये असणाऱ्या बाबी कुठल्या आहेत बघूया. तर अर्ज प्राप्ती झाल्यानंतर उमेदवारांची वस्तुनिष्ठ पर्यायाची म्हणजेच काय तर ऑब्जेक्टिव्ह टाईपची तुमची एक परीक्षा होणार आहे आणि त्यामार्फत तुमचं सिलेक्शन होणार आहे. मग परीक्षेचा सिलेबस काय तुम्ही पाहू शकता. ओके. बघा, तांत्रिक व्यवसायातील विषयाचे ज्ञान म्हणजे प्रोफेशनल नॉलेजवर तुम्हाला 50 प्रश्न आहेत, गुण आहेत 110. आता दुसरा येतो सामान्य अभियोग्यता म्हणजे जनरल ॲप्टिट्यूडसाठी तुम्हाला काही विषय आहेत. तर्कशक्ती म्हणजे रिझनिंगचे आहेत 40 प्रश्न 20 मार्कला. संख्यात्मक अभियोग्यता म्हणजेच क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचे 20 प्रश्न आहेत 10 मार्कला. मराठी भाषा मराठी लँग्वेजचे 20 प्रश्न आहेत तुमच्याकडे 10 मार्कला. अशा पद्धतीने टोटल प्रश्न संख्या आहे 130 आणि मार्क आहेत 150. परीक्षा कालावधी साधारणतः 120 मिनिटाचा आहे म्हणजे 2 तासाचा आहे. चुकीच्या उत्तरांना तुम्हाला निगेटिव्ह मार्क आहे म्हणजेच काय 1/4. जर तुमचे 4 प्रश्न चुकले तर 1 मार्क तुमचा काढणार आहे. ओके. जर तुम्ही एखाद्या प्रश्नाचं उत्तरच दिलं नाही तर त्याचा मार्क तुम्हाला पेनल्टी त्याला कुठलीही प्रकारची लागणार नाहीये. ओके. आता आणखी महत्त्वाचं काय याच्यामध्ये आपण पाहूया. बघा, उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेत 150 पैकी प्राप्त गुणाचे रूपांतर 90 गुणात करून त्यामध्ये बाह्यस्रोत कंत्राटी कामगारांना 10 गुणांपैकी अनुभवाप्रमाणे प्राप्त अतिरिक्त गुण असे एकूण 100 गुणांपैकी एकूण प्राप्त गुणांच्या आधारे निवड यादी तसेच निकाल तयार करण्यात येईल. ओके. उमेदवारांना 0 अथवा त्यापेक्षा कमी गुण प्राप्त होत असतील तर अशांची निवड यादीमध्ये समावेश करण्यात येणार नाहीये. ओके. पुढचं आणखी महत्त्वाचं बघूया, अर्ज करण्याची पद्धत. तर मित्रांनो तुम्हाला www.mahadiscom.in या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे. ओके. तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरत असताना तुमचा व्यवस्थित ईमेल ID टाकता, भ्रमणध्वनी टाकता कारण त्यावरती तुम्हाला मेल येईल. ओके. पुढे बघा, तर तुम्हाला ऑनलाईन अर्ज कंपनीच्या सेवेत माहे 2024 मध्ये उपलब्ध करून देण्यात येणार असणार आहे. ओके. म्हणजे ऑनलाईन अर्ज तुम्हाला लवकरच मिळून जाईल. कुठल्या वेबसाईटवरती भरायचं तर www.mahadiscom.in या वेबसाईटवरती तुम्हाला अर्ज भरायचा. परीक्षा शुल्क पाहू शकता. खुला उमेदवार जर असेल ओपन कॅटेगरीमधला तर त्यांना 250 रुपये प्लस GST. मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल व अनाथ घटकातील असेल तर 125 प्लस GST असे क्रेडिट शुल्क आहे. आता क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंग तुम्ही हा पेमेंट करू शकता. इतर अटी काय तर उमेदवार महाराष्ट्रातील आदिवासी म्हणजेच काय तर रहिवासी प्रमाणपत्र त्याच्याकडे असणं आवश्यक आहे. पुढचं काय तर मराठी भाषा अनिवार्य. आता दिले मराठी माध्यमिक शालांत परीक्षा, SSC किंवा विद्यापीठ यांच्यामध्ये तुमचं मराठीचं प्रमाणपत्र म्हणजेच काय तर 10वीला जो मराठी जो सब्जेक्ट असतो त्यामध्ये उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. तसेच काय दिले उमेदवाराने उत्तम रीतीने मराठी वाचणे, मराठी लिहिणे, मराठी बोलणे इत्यादी सर्व तुमच्या पूर्णपणे तुम्हाला यायला पाहिजे तर तुम्ही त्यासाठी पात्र आहात. म्हणजे इतर राज्यामधले उमेदवार इथे अर्ज करू शकत नाहीयेत. ओके. चला आणखी महत्त्वाचं काय याच्यामध्ये आपण पाहूया. चला तर मित्रांनो ही होती अत्यंत महत्त्वाची माहिती. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच तुम्हाला अधिक माहितीसाठी आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. तसेच व्हॉट्सअप ग्रुप जो आहे तर ग्रुपमध्ये तुम्हाला लिंक तुम्हाला मिळेल आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये. त्या लिंकवरती जाऊन तुम्ही जॉईन व्हायचं. चला तर मित्रांनो इथेच थांबूया. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.